ओके, आज आपण बघणार आहे ॲक्सिलरेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम. आपण लास्ट टाइम बघितलं होतं डिफरन्शियल इक्वेशन एस एच एमचं, तर ते काय होतं बघूयात आपण. डी स्क्वेअर एक्स बाय टी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 हे आपण प्रूव्ह केलेलं होतं. आता याच्यावरूनच आपल्याला ॲक्सिलरेशन काढायचं आहे. ॲक्सिलरेशन नंतर वेलॉसिटी प्रूव्ह करायचं, वेलॉसिटी नंतर डिस्प्लेसमेंट. तर ॲक्सिलरेशन प्रूव्ह करण्यासाठी अतिशय सोपं आहे. तर काय करायचं आहे बघा, हे जे इक्वेशन आहे डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू हा जो ओमेगा स्क्वेअर एक्स आहे तो एक राईट साईडला गेल्यानंतर काय होणार, निगेटिव्ह, म्हणजे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ओके, आता डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर म्हणजे काय असतं हे आपण लास्ट टाईमच म्हणजे लास्ट डेरिवेशनमध्ये हे कशावरून आणलं होतं आठवते का बघा. हे आपण ॲक्सिलरेशनवरूनच आणलं होतं. म्हणजेच काय बघा, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर आपण इथं लिहूया. डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर म्हणजेच काय, डी बाय डी टी ऑफ डी एक्स बाय डी टी. इट इज डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टी. बरोबर. तर डी बाय डी टी ऑफ येतं इथे काय येणार आहे, डी एक्स बाय डी टी म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असते, व्हेलॉसिटी. बरोबर. आणि ते काय येणार, हे डी व्ही बाय डी टी. डी व्ही बाय डी टी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी काय असते बघा, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजेच काय असते, ॲक्सिलरेशन. म्हणजेच डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर काय आहे, ॲक्सिलरेशन. आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम याच्यामध्ये या ॲक्सिलरेशनवरून इथपर्यंत पोचलो होतो. बरोबर आहे. त्याची रिव्हर्स प्रोसेस आता करून आपण हे ॲक्सिलरेशन आहे हे आता इथे लिहिणार. म्हणजे हे ॲक्सिलरेशनच आहे इज इक्वल टू हे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. म्हणजे ॲक्सिलरेशनचं आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. याच्यानंतर आपण बघणार आहे वेलॉसिटी. तर वेलॉसिटीसाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, वेलॉसिटीसाठी हे इक्वेशन घ्यायचं आहे. म्हणजे ए इज इक्वल टू जे आपल्याला मिळाले ते ए इज इक्वल टू काय मिळालं, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ॲक्सिलरेशन म्हणजेच काय आहे बघा, ॲक्सिलरेशन म्हणजेच काय आहे, डी व्ही बाय डी टी, डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. ते आपण इथे घेऊयात, डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता आपल्याला वेलॉसिटी पाहिजेत म्हणजे इथे व्ही आला पाहिजे. बरोबर, इथे व्ही आला पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे बघा, त्याच्यासाठी आपण हे डी व्ही बाय डी टी जे आहे त्याला मल्टिप्लाय अँड डिव्हाइड बाय डी एक्स करणार आहे. ओके, असं जरी केलं तरी या इक्वेशनचं मिनिंग हे सेमच येणार आहे. हे डी एक्स कॅन्सल झाल्यानंतर फक्त आपण एक ॲडजस्टमेंट केली आहे, डी एक्सनं मल्टिप्लाय आणि डिव्हाइड केलेलं आहे. आता हे दोन एकत्र करूयात आणि हे दोन म्हणजे आपण रिअरेंज करूयात. तर रिअरेंज केल्यानंतर काय होणार, बघा डी एक्स बाय डी टी, हा डी एक्स या डी टीला दिला कारण मल्टिप्लिकेशनच आहे, आपण कोणताही न्यूमरेटर कोणत्याही डिनॉमिनेटरला लिहू शकतो. बरोबर आहे. इंटू डी व्ही बाय डी एक्स असं केलं इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ओके, आता हे डी एक्स बाय डी टी म्हणजे काय ते रिप्लेस करूयात. डी एक्स बाय डी टी म्हणजेच काय असते, व्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम किंवा रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असते, वेलॉसिटी. बरोबर. म्हणून आपण इथं व्ही लिहूया, इंटू इथं काय येणार आहे, डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता हे झालेलं आहे डिफरन्शियल इक्वेशन. हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला 12thला जर तुमचं मॅथमॅटिक्स तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये डिफरन्शियल इक्वेशन हा वेगळा चॅप्टर असेल. त्याच्यामध्ये या डिफरन्शियल इक्वेशनचे तुम्हाला टाईप्स दिले असतील. त्यामधला फर्स्ट आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मनं तुम्ही ते सॉल्व करू शकता. ओके, अशा टाईपचं जे एक्झाम्पल असते ते व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये असते किंवा एक्झॅक्ट असेल किंवा पर्टिक्युलर जर आपल्याला सोल्युशन पाहिजे असेल वगैरे, त्याचे खूप वेगवेगळे टाईप्स आहेत. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा आता बघणार किंवा होमोजेनियस इक्वेशन्स पण असतात. तर आता आपण हे बघणार आहे, हे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये येते. म्हणजेच काय बघा, हा जो डी व्ही आहे याला व्हेलॉसिटी जो व्हेरिएबल आहे तो अटॅच आहे. हा ओमेगा स्क्वेअर एक्स व्हेरिएबल आहे त्याला काय जायला पाहिजे, हा डी एक्स जायला पाहिजे. ओके, म्हणजे आपण व्हेरिएबल सेपरेट करणार आहे. या व्हीला इथं डी व्ही आला इज इक्वल टू हा डी एक्स जो आहे हा इथं डिनॉमिनेटरला इकडे गेल्यानंतर काय होणार, मल्टिप्लाय, म्हणजे इथं मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स आला. आता हे व्हेरिएबल सेपरेट केल्यानंतर पुढची स्टेप काय असते बघा, व्हेरिएबल सेपरेट केल्यानंतर आपल्याला बोथ साईडचं इंटिग्रेशन घ्यावं लागतं. जर आपल्याला व्ही काढायचा असेल म्हणजे हा डी व्ही जर घालवायचा असेल किंवा हा डी एक्स जर घालवायचा असेल तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे.
डेरिव्हेटिव्हचं अपोजिट काय असते, इंटिग्रेशन. तर आपण काय लिहूया, बाय इंटिग्रेटिंग बोथ साइड्स वी गेट, इथं आहे ना इंटिग्रेशन v dv इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स dx आपण लिहिलं. आता इथे पण इंटिग्रेशन येणार आहे. आता लक्षात काय ठेवायचं आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ एक्स dx काय येतोय, किंवा इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू एन आपण घेऊया, म्हणजे एक्सची पॉवर 1 असेल 2 असेल काही असेल, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. तुम्हाला 12thला इंटिग्रेशनसुद्धा असेल तर त्याच्यामध्ये ह्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. एक्स रेज टू एन म्हणजे काय असणार आहे, एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी ॲज अ कॉन्स्टंट, इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. म्हणजे आता इथे एक्सच्या ऐवजी आहे व्ही आणि डी एक्सच्या ऐवजी आहे डी व्ही, बरोबर. त्यामुळे याचं इंटिग्रेशन काय येणार बघा, व्ही रेज टू 1 प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1 प्लस सी. आपण या दोन्ही इंटिग्रेशनचा मिळून इथं लिहूयात. ओके, व्ही रेज टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1, या इंटिग्रेशनचं इंटिग्रेशन कॉन्स्टंट एकत्र आपण इथं लिहिलं. आता याचं इंटिग्रेशन काढायचं आपल्याला. लक्षात काय ठेवायचं आहे बघा, जर के अटॅच असेल एफ ऑफ एक्सला, म्हणजे एक्सचं काहीतरी फंक्शन आहे आणि त्याला के म्हणजे कॉन्स्टंट अटॅच असेल, तर तो कॉन्स्टंट आपल्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यावा लागतो. ओके, कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायचा आणि हा फक्त एक्सचं जे फंक्शन आहे त्याचं इंटिग्रेशन काढायचं. म्हणजे इथं यामध्ये हा जो ओमेगा स्क्वेअर आहे तो कॉन्स्टंट आहे, तो या निगेटिव्ह साईन बरोबर बाहेर आला. इंटिग्रेशनमध्ये काय राहिला, एक्स डी एक्स आहे. इंटिग्रेशनमध्ये काय राहिला, एक्स डी एक्स. आता हे व्ही रेज टू 1 प्लस 1 म्हणजेच काय, व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स. म्हणजे एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे, एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर कसा आला, याची पॉवर काही नाही म्हणजे काय आहे 1, एन आहे 1, मग 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 म्हणजे इथं काय येणार 2 डिवायडेड बाय 2. हा दोन्हीचा मिळून इंटिग्रेशनचा सी कॉन्स्टंट. ओके, हे झालं व्हीचं इक्वेशन. म्हणजे व्ही इज इक्वल टू जर आपण केलं तर हा 2 इकडे मल्टिप्लाय होणार, स्क्वेअर रूट इथे येणार. आता आपल्याला काय करायचं आहे, पण हे झालं जनरल सोल्युशन, कारण याच्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आहे. आपल्याला जर पर्टिक्युलर सोल्युशन पाहिजे असेल तर या सीची सुद्धा आपल्याला व्हॅल्यू काढावी लागेल. तर त्याच्यासाठी आपण एक कंडिशन काय घेणार आहे बघा, सीची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर सी आपण कन्सिडर करणार ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. आपण कन्सिडर करणार आहे आता ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला लक्षात काय ठेवायचं आहे, एक्स जो आहे म्हणजे आपण हा पेंडुलम जर कन्सिडर केला, ओके, ही झाली मीन पोझिशन, ह्या झाल्या एक्स्ट्रीम पोझिशन्स. तर एक्स्ट्रीम पोझिशनला इथे असणार आहे प्लस ए आणि इकडे असणार आहे मायनस ए. म्हणजे डिस्प्लेसमेंट प्लस ए मायनस ए म्हणजे काय, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इथे आहे ए, इकडे असणार आहे मायनस ए. इन जनरल डिस्प्लेसमेंट आपण काय कन्सिडर करतो, इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट एक्स. पण एक्स्ट्रीम पोझिशनला इथे असणार आहे प्लस ए आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीमला आहे मायनस ए. म्हणून आपण ॲट एक्स्ट्रीम पोझिशन डिस्प्लेसमेंट प्लस मायनस ए लिहूया. आता वेलॉसिटी नेहमी लक्षात ठेवायचं, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन काय असते, 0. वेलॉसिटी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन असते 0 आणि इथे असते मीन पोझिशनला असते मॅक्झिमम. नेहमी लक्षात ठेवायचं, व्हेलॉसिटी ऑफ ऑसिलेशन इज मॅक्झिमम ॲट मीन पोझिशन अँड मिनिमम ॲट एक्स्ट्रीम. मिनिमम म्हणजे किती असते, 0. म्हणजे एक्स्ट्रीमला इथं काय असणार आहे 0. आणि हे आपण पुटिंग इन इक्वेशन नंबर 1, जर आपण याला इक्वेशन नंबर 1 दिला तर आपण इथे सबस्टिट्यूट केल्यानंतर काय येणार बघा, व्ही स्क्वेअर बाय 2 म्हणजे 0 स्क्वेअर बाय 2 येणार, कारण व्ही आपण 0 घेतला, इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. म्हणजे हा प्लस मायनस ए आपण घेतला त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस सी. 0 स्क्वेअर बाय 2 इज 0 मायनस ओमेगा स्क्वेअर. आता हे प्लस एचा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअरच येणार आहे आणि मायनस ए जरी असेल तरी त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह ए स्क्वेअरच असणार. त्यामुळे या साईनमध्ये काही चेंज होणार नाही. हा निगेटिव्ह तसाच राहिलेला आहे. ओमेगा स्क्वेअर आहे तसा. प्लस ए जरी असेल तर पॉझिटिव्ह ए स्क्वेअर असणार आहे, निगेटिव्ह ए जरी असेल तर पॉझिटिव्ह ए स्क्वेअर असणार आहे. म्हणजे याचं साईन इथे पॉझिटिव्हच असणार आहे इंटू एल. पॉझिटिव्ह म्हणजे आपण काही नाही लिहिणार. आणि हा डिवायडेड बाय 2 प्लस सी. सी इज इक्वल टू काय येणार आहे, हा जो
मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आहे तो इकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह होणार आहे, त्यामुळे येणार प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2. हा झाला कॉन्स्टंट. आणि हा कॉन्स्टंट जेव्हा आपण या इक्वेशनमध्ये टाकणार आहे तेव्हा आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन मिळेल. व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस सी काय आलेला आहे आपला ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आता याच्यामधून जर 2 कॉमन काढला आपण, म्हणजे हा व्ही स्क्वेअर बाय 2 इथून 1/2 कॉमन काढला, मायनस किंवा ओमेगा स्क्वेअरसुद्धा कॉमन निघतो आहे बघा, ओमेगा स्क्वेअरसुद्धा कॉमन निघाला तर इथं काय येणार मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हा 2 कॅन्सल झालेला आहे आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला ओमेगा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आधी लिहूया, मायनस एक्स स्क्वेअर नंतर लिहूया. आणि व्ही इज इक्वल टू काय येणार, जेव्हा आपण याचं स्क्वेअर रूट घेणार तेव्हा इथं साईन काय येणार प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता खूप जण काय करतात बघा, जेव्हा आपण याचं स्क्वेअर रूट इथं घेणार तेव्हा व्ही स्क्वेअरचं व्ही आलेलं आहे, याचं स्क्वेअर रूट काय येणार प्लस मायनस. आपण नेहमी बघा प्लस 2चा पण स्क्वेअर प्लस 4 येतो आहे आणि मायनस 2चा पण स्क्वेअर प्लस 4च येतो आहे, त्यामुळे 4चं स्क्वेअर रूट घेताना आपण प्लस मायनस 2 असं लिहितो आहे, म्हणून आपण इथं सुद्धा प्लस मायनस असं लिहिलं आहे. ओमेगा स्क्वेअरचं ओमेगा. आणि खूप जण काय करतात ए स्क्वेअरचं रूट ए आणि एक्स स्क्वेअरचं रूट एक्स म्हणजे ए मायनस एक्स असं लिहितात, पण ते चुकीचं आहे. कारण का बघा, या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, याचं सेपरेट रूट आणि याचं सेपरेट रूट घेऊ शकतो आहे, पण याचं रूट घेताना आपण ए स्क्वेअरचं सेपरेट आणि एक्स स्क्वेअरचं सेपरेट घेऊ शकत नाही, कारण मध्ये निगेटिव्ह साईन आहे. मध्ये निगेटिव्ह असतं किंवा पॉझिटिव्ह असतं तरीसुद्धा आपण याचं सेपरेट इंटिग्रेशन घेऊ शकत नव्हतो, त्यामुळे आपण इथं ब्रॅकेट घेतलं आणि या ब्रॅकेटचं स्क्वेअर रूट आपण इथं घेतलेलं आहे. कळालं का बघा, सेपरेट ए आणि सेपरेट एक्स असं याचं स्क्वेअर रूट होत नाही. इथं का सेपरेट झालेलं आहे याचं कारण या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, ओमेगा स्क्वेअरचं ओमेगा आलं आणि याचं स्क्वेअर रूट सेपरेट, पण याच्यामध्ये आणखीन आपण सेपरेट स्क्वेअर रूट घेऊ शकत नाही कारण इथं निगेटिव्ह साईन आहे. तर हे झालं व्ही, समजलं का, ही झालं वेलॉसिटी. तर आज आपण बघितलेलं आहे ॲक्सिलरेशन आणि दुसरं वेलॉसिटी. ॲक्सिलरेशन अतिशय सोपं आहे, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअरला फक्त ए घ्यायचा आहे. वेलॉसिटीला याच्यावरूनच सुरुवात करायची, एला डी व्ही बाय डी टी, त्यानंतर एक ॲडजस्टमेंट करायची, ॲडजस्टमेंटनंतर याला व्ही सबस्टिट्यूट करायचं आहे, व्हेरिएबल सेपरेट करून इंटिग्रेशन घ्यायचे आहेत, इंटिग्रेशननंतर जो कॉन्स्टंट आहे तो आपल्याला काढायचा आहे. त्याच्यासाठी आपण एक्स्ट्रीम पोझिशनची कंडिशन घेतलेली आहे, त्याच्यामध्ये एक्स प्लस मायनस ए आहे आणि व्हेलॉसिटी एक्स्ट्रीमला 0 आहे. ते दोन्ही सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला सी मिळेल, सी याच्यात घातल्यानंतर आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन मिळेल. त्यानंतर ते फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे, 2 आणि ओमेगा स्क्वेअर कॉमन काढायचं आहे, 2 गेट कॅन्सल्ड, स्क्वेअर रूट घ्यायचं आहे, स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला ही वेलॉसिटी मिळेल. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्प्लेसमेंटचं जे डेरिव्हेशन आहे ते बघणार आहे. ओके.